कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं हे जे नवीन कुटुंब, एक नवीन मैत्री सुरू झालेली आहे, काय वाटतं, कसं आहे? एकतर मला सख्खी बहीण नाहीये, त्यामुळे या 4 बहिणी या सेटच्या निमित्तानं मला मिळाल्यात आणि खूप म्हणजे जसं आमची केमिस्ट्री तिथे दिसते सीन्समध्ये, तशीच बॅकस्टेज आम्ही पण जसं बहीण भावांसारखंच वावरतो. त्यामुळं एक छान आत्ताच एक कुटुंब झालं तयार, ते एक भारी वाटतंय. आणि ही आत्ताच याचं शूट चालू झालं आहे, त्यामुळं अजून कमी सीन्स आहेत आमचे, म्हणजे थोडेसेच सीन्स झाले, पण एकंदरीत खूप भारी वाटतंय, कुटुंब झालं. इतक्या लांबून येऊन तुमची एक मैत्री सुरू झाली, बरोबर? या 1 महिन्यामध्ये एकमेकींना ऑब्झर्व तर करत असाल सेटवर, बरोबर आहे? प्रत्येकीतला एक गुण घ्यायचा असेल, हां, जो काही महिन्याभरात गवस तर कुठला कुठला घ्याल? हां, दादामधला घ्यायचं झालं तर मी घेईन की तो खूप पेशंटली सगळ्या गोष्टी हँडल करतो किंवा खूप शांत असतो तो सेटवर. समृद्धीचा एक झोन असतो, ती स्वतःमध्ये मग्न असते. तिला मग बाकीच्यांचं असं असतं की मी मजा करायची तेव्हा मजा, पण जेव्हा मला माझा मी टाईम हवा असतो तेव्हा मी माझा मी टाईम घेणार. तर मला तिच्यातली ही क्वालिटी आवडते की ती तिचं व्यवस्थित करते. ईशा खूपच स्पष्ट वक्ती आहे, तर ती खूप जे काय आहे ते थेट बोलते आणि क्लिअर बोलते, तर तिच्यातला तो गुण. आणि जुई छान आहे, शांत असते, तिला पण तिचा मजा करायची तेव्हा मजा करते आणि ती प्रत्येकाशी छान प्रेमाने बोलते, तर जुईमध्ये तो गुण. अजून हा म्हणजे अजून फार आम्ही म्हणजे ती आत्ताच आली आहे. हो, माझं शूटिंग आता हल्ली सुरू झालं, तर त्यामुळे अजून तेवढं तुमची इंटरॅक्शन झालेलं नाही. आपण दादा मला वाटतं फार हे ऑब्झर्वंट, आणि आम्ही म्हणजे लिसनिंग स्किल्स आपण बोलतो ना, आम्ही जर काय बोलत असू, आम्ही एकतर चौघी सुरू झालो की सुरू होतो एकत्र, पण तो प्रत्येकीचं हा तू अच्छा हे असं एक एक करून ऐकून घेतो, मग बोलतो. त्यामुळे त्याचं ते खूप आवडतं आणि ते मला घ्यायला आवडेल त्याच्याकडनं तो गुण. कोमल तिची सेम ती पण फार म्हणजे मच्युअर आहे आणि मच्युअरली गोष्टी हँडल करते, तर ती मच्युरिटी घ्यायला मला आवडेल. आणि ईशा फार बिनधास्त आहे, तिला जे स्पष्ट वक्तेपणा ती म्हणाली किंवा ती फार विचार नाही करत, जे इथे असतं ते ती बोलून टाकते, मग नंतर आपण बघू. तिचा झोन असतो तो फार, म्हणजे त्याच्याने गोष्टी क्लिअर राहतात मला वाटतं. बरं, मला आपल्याला विचारायचं, कारण प्रत्येक जण तुमच्या स्पष्ट वक्ते तर हे घरी पण असंच आहे का? हा, मग समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल? वाईट नाही, म्हणजे कदाचित वाटू पण शकतं. म्हणजे का नाही वाटतं? नाही, हा अर्थात, कारण समोरच्याचा स्वभाव तसा नसू शकतो, पण ते मग मला मनात नाही ठेव, म्हणजे तसं खोटं नाही वागतं. चांगलं आहे ना, त्यात काही वाईट नाहीये. उगाच मनात ठेवा आणि मग मागून काहीतरी बोलत राहा या दोघींसारखं, ते कोणी सांगितलं असं ना? नाही ना, नाही. कारण बोलताना असे डोळे केले म्हणून मला वाटलं, बाकी नाही. अजून गुण, माझ्यातले काही गुण आवडतात, हेच आम्हाला असं पहिल्यांदा झालेलं आहे की आम्ही एकमेकांचे गुण सांगणार आहे, त्यामुळे झालं की अच्छा हा गुण वाटतोय म्हणजे यांना, त्यामुळे मजा येते. दादा आमच्यासाठी एक असं आम्हाला चौघींना सांभाळून घेतो, आणि असं मला मोठा भाऊ हवा होता, तर तो मी त्याला तसंच बघते की दादा असं म्हणजे एक मोठ्या भावासारखंच आहे. आणि कोमल एकदम आईसारखी वाटते मला. हो, सगळ्यांना सांभाळून घेते आणि त्याच आईच्या अशा भावनेने ती विचारते, तू जेवलीस का, हे केलं का, हे घे, हे खा, असं. समृद्धी खूप कॉन्फिडंट आहे आणि मला तिच्यातून ते कॉन्फिडन्स घ्यायला आवडेल, कारण ती असं जास्त विचार करत नाही, पण तिला जे करायचं ते खूपच एकदम कॉन्फिडेंटली करते. ईशा स्पष्ट, जे असेल ते तोंडावर, वाईट वाटलं तरी चालेल, पण जे असेल ते तोंडावर. लहानपणापासून आपण घरात असतो, बरोबर, कळतच नाही आपल्याला आपण कसे वागत असतो. आज जर क्षमा मागायची असेल तर आपण कोणाची मागा? आई बाबांनाच म्हणेन, कारण आपण एस्पेशली 12 वर्षाच्या नंतरचं जे एक वय असतं, बाहेर मित्र भेटत असतात, असं नवीन आपलं जग बनत जातं आणि मग तेव्हा असं वाटायला लागतं की अरे नाही, आईचं हे चुकतंय, बाबांचं हे चुकतंय. मग आपण कधी कधी
हार्शली बोलून जातो काही गोष्टी, म्हणजे ते पण ह्युमन बिंग्सच आहेत, आपण विसरून जातो. कारण आई म्हणजे सगळे आलंच पाहिजे किंवा बाबा म्हणजे मला हे हवंच आहे वगैरे, तर कधी कधी हट्ट केला असेल किंवा दुखावलं असेल त्यांना, तर म्हणून त्यांची क्षमा. काय होईल आज बघतील तेव्हा? विश्वास नाही. खरं तर ती म्हणाली तशी बरेच सिमिलर भावना आहेत की एक वयाचं शाळेत ते कॉलेजमध्ये जरा मोठे 12वी फर्स्ट इयरपर्यंत असे मला फार कळतं, अशा झोनमध्ये येऊन आईबाबांना फार उद्धटपणे काही उत्तरं दिली जातात किंवा वागलं जातं, जेव्हा आपल्याला वाटतं की मला फार कळतंय, पण तो नसतो तेवढा समजूतदारपणा. मला रडायचं नाही. आणि खूप दिवस भेटणं होत नाही आणि सॉरी त्यांची काळजी घ्यायला, म्हणजे ते अगदीच सुखात आहेत, ते असं दाखवत नाहीत की अय्यो सॉरी. फोन होतो पण मलाच असं वाटतं की ते बोलून दाखवणार आहेत पण त्यांना भावनिक तर आधार लागणार कोणाचा तरी. सो मला ते थोडंसं गिल्ट वाटतं की मी तिथे नाही आहे इतकं. पण मग सॉरी म्हणायचं तर त्यांना, हां हेच सॉरी की मी आत्ता तिथे मे बी तुम्हाला सपोर्टची गरज असेल, इमोशनल सपोर्टची, पण मे बी मी तिथे फिजिकली प्रेझेन्स नाही आहे माझा, इतकंच. आईबाबांनाच सॉरी बोलेल, कारण खूप गोष्टींसाठी हट्ट केलेला की आत्ताच हवंय, हेच हवंय, पण तेव्हा त्यांची परिस्थिती काही कळाली नाही, समजून घेता नाही आली आणि खूप रागात चिडून असंच बोलून जातो आपण काय काय, तर त्यासाठीच त्यांना सॉरी बोलेल. आणि आईच्या हातचं जेवण आता मी खूप मिस करते की जेव्हा मी तिथे हट्ट, हे नाही चांगलं झालं, हे नाही चांगलं झालं, पण आत्ता कळतंय की ते जेवण जे होतं ते आत्ता नाही मिळत आहे, त्यांनाच सॉरी बोल. आईबाबांनाच म्हणेन आणि माझ्या लहान भावाला म्हणेन, सेम सगळ्यांचं जे आहे की आपण बऱ्याचदा उद्धटपणे बोलून जातो. क्षमा मागायची असेल तर आपण कोणाची मागा? आईबाबांनाच म्हणेन आणि माझ्या दादाला, कारण बऱ्याचदा नकळत आपल्या तोंडून काही आपल्याला बोलणं जातं. आत्ता समजतंय दादा झाल्यावरती बहिणींचा की किती जबाबदारी असते दादावरती. सो खरंच मनापासून सॉरी. आज जे काही आहे ते तुझ्यामुळे मी इथे आहे. सो काही चुकलं असेल माझं तर माफ कर मला. मी 2 लोकांची माफी मागेन. सर्वात प्रथम तर माझे जे कथ्थकचे गुरु आहेत डॉक्टर सौ मंजिरी देव, जेव्हा त्यांना कळलं की मी कथ्थक सोडते, म्हणजे माझा रियाज मी संपवते, त्यांना खूप होप्स होते माझ्याकडनं की मी त्यांची जनरेशन पुढे घेऊन जाईन वगैरे. तर त्यांना जेव्हा कळलं की मी रियाज सोडते आणि मी मॉडेलिंगकडे शिफ्ट होते, माझा कल थोडासा वेगळ्या दिशेला जातोय, तर तेव्हा त्यांना खूप हर्ट झाले खूप. आणि मी तेव्हा माफी नाही मागू शकले त्यांची समोर, म्हणजे मी फेसच करू शकले नव्हते त्यांना. सो त्यांना मी आज या प्लॅटफॉर्मवर येऊन, मी झी मराठीवरच्या चॅनलवर येऊन मी आज त्यांची माफी मागेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.